हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज इथे आपण बघणार आहे मुलांना आणि मोठ्यांनाही आवडेल अशी साधी सोपी रेसिपी बघणार आहोत। अगदी 2 ते 3 ब्रेडपासून ही रेसिपी बनवलेली आहे। तुम्हाला तर माहीतच आहे, मुलांना ब्रेड म्हटलं की खूपच आवडतो आणि ब्रेडचा कोणताही पदार्थ असो मुले अगदी आवडीनं खातात। तर चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया। इथे बघा, मी अर्धा किलो बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत। तुम्हाला तर माहीतच आहे की घाई गडबडीच्या वेळी अशा प्रकारे उकडून ठेवलेले बटाटे किती कामाला येतात। तर म्हणून मी फ्रीजमध्ये उकडून ठेवलेले असतात। याची बघा सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला। त्याची बघा पूर्णपणे साल काढून ते अगदी मी छान ताटामध्ये काढून घेते, जेणेकरून आपल्याला ते स्मॅश करता येतील। तुम्ही खिसणीनेही खिसून घेऊ शकता। त्यामध्ये बघा आपल्याला कुठल्याही प्रकारचे लम्प्स ठेवायचे नाहीयेत। अगदी छान असं मऊ पिठासारखे करून घ्यायचं आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ब्रेडचे तुकडे घातलेले आहेत, तर ते 3 ब्रेडचे तुकडे छान असं बारीक त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। या स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये अर्धा चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच धनेपूड, बारीक चिरलेली मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा कप कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर हे आपल्याला बाइंडिंगसाठी वापरायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ब्रेड क्रम हे सगळे जिन्नस अगदी छान असे मिक्स करून पाणी न वापरता तेल लावून छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे बघा सगळ्या गाठी मोडून अगदी छान असं मऊसूत गोळा बनला पाहिजे। मर्दून छान असा गोळा बनवून घ्यायचा, म्हणजे आपल्याला त्याचे पॅटीस बनवताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्प्स राहणार नाहीत। तर अगदी छान असं तेल लावून लगेच आपल्याला पॅटीस बनवायला घ्यायचे। तर बघा इथे मी अर्धा गोळा घेऊया आपण, आणि अर्धा गोळा घेऊन अगदी छान असा पसरवून थापून आयताकृती शेप देऊया। आणि बघा अगदी छान चारी बाजूंनी आयताकृती शेप देऊन मस्त कुठे कट वगैरे पडला असेल तर तोही छान अगदी मिटवून घेऊन आपण छान आपले ट्रायंगल शेपमध्ये पॅटीस बनवून घ्यायचे। आणि असे छान पॅटीस ट्रायंगल शेपमध्ये बनतात, कुठल्याही प्रकारे चिरत वगैरे नाहीत, कारण आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, तर बाइंडिंग छान येतं त्याच्यानी। तर इथे बघू शकता मस्त असे पॅटीस आपले तयार झालेले आहेत। आणि ते पॅटीस आपल्याला मीडियम गॅसवरती कडकडीत तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला ते छान असे दोन्ही बाजूंनी आलटून पलटून तळून घ्यायचे। अगदी 2 ते 3 ब्रेडपासून खाण्यासाठीचा छान चटपटीत पटकन तयार होणारा, कोणत्याही प्रकारचा सोडा, इनो नाही, तांदळाचं पीठ, तरीही इतकी क्रिस्पी आणि छान पॅटीस आपले बनवून तयार होतात। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान आवाज येतोय, म्हणजे मस्त आपले क्रिस्पी बनलेले आहेत। हे पॅटीस तुम्ही सॉससोबत, इडली चटणी किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। माझी ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। नंतर भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।